दशक 20 समास 3 सूक्ष्म नामाभिधान. श्रीराम. मुळीहून सेवटवरी विस्तार बोलिला नानापरी, पुन्हा विवरत विवरत माघारी वृत्ती न्यावी श्रीराम. चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी, नाना प्रकारीचे प्राणी जन्मास येती श्रीराम. अवघे होती पृथ्वीपासुनी, पृथ्वीमध्ये जाती नासुनी, अनेक येती जाती परियवनी, तैसीचा आहे श्रीराम. ऐसे हे सेंड्याकडील खांड, दुसरे भूतांचे बंड, तिसरे नामाभिधाने उदंड, सूक्ष्म रूपे श्रीराम. स्थूळ अवघे सांडून द्यावे, सूक्ष्म रूपे ओळखावे, गुणापासून पाहिलेच पहावे, सूक्ष्म दृष्टी श्रीराम. गुणाची रूपे जाणीव नेणीव, पाहिलाच पहावा अभिप्राव, सूक्ष्म दृष्टीचे लाघव, येथून पुढे श्रीराम. शुद्ध नेणीव तमोगुण, शुद्ध जाणीव सत्वगुण, जाणीव नेणीव रजोगुण, मिश्रित चालिला श्रीराम. त्रिगुणाची रूपे ऐसी, कळो लागली अपैसी, गुणा पुढील कर्दमासी, गुणक्षोभिणी बोली जय श्रीराम. रजतम आणि सत्व तिहींचे जेथे गुडत्व, ते जाणीजे महत्तत्व, कर्दम रूप श्रीराम. प्रकृती पुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती, परी ह्याची स्वरूप स्थिती, कर्दम रूप श्रीराम. सूक्ष्म रूपे गुणसौम्य, त्यास बोली जे गुणसाम्य, तैसेची चैतन्य अगम्य, सूक्ष्मरूपी श्रीराम. बहुजिनसी मूळ माया, महाकारण ब्रह्मांडाची काया, ऐसिया सूक्ष्म अन्वया, पाहिलेची पहावे श्रीराम. चारी खाणी 5 भूते, 14 सूक्ष्म संकेते, काये पाहणे ते येथे, शोधून पहावे श्रीराम. आहाच पाहता कळेना, गरज केल्या समजेना, नाना प्रकारी जनाच्या मना, संदेह पडती श्रीराम. 14 5 19, 19 4 23, यामध्ये मूळ 14, पाहिलेची पहावे श्रीराम. जो विवरोन समजला, तेथे संदेह नाही उरला, समजल्या वीण जो गलबला, तो निरार्थक श्रीराम. सकळ सृष्टीचे बीज, मूळ मायेत असे सहज, अवघे समजता सज्ज, परमार्थ होतो श्रीराम. समजले माणूस चावळेना, निश्चयी अनुमान धरीना, सावळ गोंदा करीना, परमार्थ खदा श्रीराम. शब्दातीत बोलता आले, त्यास वाच्यांश बोलिले, शुद्ध लक्षांश लक्षिले, पाहिजे विवेके श्रीराम. पूर्वपक्ष म्हणजे माया, सिद्धांते जाये विलया, माया नसता मग तया, काये म्हणावे श्रीराम. अन्वये आणि वितरेक, हा पूर्व पक्षाचा विवेक, सिद्धांत म्हणजे शुद्ध एक, दुसरे नाही श्रीराम. अधोमुखे भेद वाढतो, ऊर्ध्वमुखे भेद तुटतो, निस्संगपणे निर्गुणितो, महायोगी श्रीराम. माया मिथ्या ऐसी कळली, तरी मग भीड का लागली, मायेचे भिडेने घसरली, स्वरूप स्थिती श्रीराम. लटके मायेने दपटावे, सत्य परब्रह्म सांडावे, मुख्य निश्चय हिंडावे, कासयासी श्रीराम. पृथ्वीमध्ये बहुत जन, त्यामध्ये असती सज्जन, परी साधूस ओळखतो कोण, साधू वेगळा श्रीराम. म्हणून संसार सांडावा, मग साधूचा शोध घ्यावा, फिरो ठाई पाडावा, साधू जन श्रीराम. उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत, प्रचिती वीण स्वहित, होणार नाही श्रीराम. प्रपंच अथवा परमार्थ, प्रचिती वीण अवघे व्यर्थ, प्रत्यय ज्ञानी तो समर्थ, सकळांमध्ये श्रीराम. रात्रंदिवस पहावा अर्थ, अर्थ पाहेल तो समर्थ, परलोकींचा निजस्वार्थ, तेथेची घडे श्रीराम. म्हणून पाहिलेची पहावे आणि शोधिलेची शोधावे, अवघे कळता स्वभावे, संदेह तुट्टी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म नामाभिधान नाम समास 3 समाप्त. दशक 20 समास 3 सूक्ष्म नामाभिधान. श्रीराम. मूळ मायेपासून चारी खाणीच्या जीवमात्रापर्यंतचा सृष्टीचा विस्तार नाना प्रकारे वर्णन केला. त्यासंबंधी मनन करीत करीत आपली वृत्ती परत मूळ मायेकडे न्यावी. चारी वाणी चारी खाणी आणि त्यातील 84 लक्ष जीवयोनी, यांमध्ये नाना प्रकारचे असंख्य प्राणी जन्मास येतात. सर्व पृथ्वीपासून उत्पन्न होतात आणि पृथ्वीवरच नाश पावतात. असे अनेक प्राणी येतात आणि जातात, पण ती पृथ्वी जशीच्या तशीच असते. असा हा सृष्टी रचनेचा शेंड्याकडील विभाग आहे, तो येथे सांगितला. पंचमहाभूतांचा अफाट विस्तार हा दुसरा विभाग आहे आणि मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत अत्यंत सूक्ष्म तत्वे हा तिसरा विभाग होय. त्यांची नावे सांगितली आहेतच. जेवढे स्थूल आहे ते सर्व सोडून द्यावे. सूक्ष्म जे आहे त्याचे गुणधर्म जाणून घ्यावेत. गुणांपासून मूळ मायेपर्यंत वारंवार सूक्ष्म दृष्टीने यांचा विचार करणे आवश्यक आहे. जाणीव व नेणीव ही गुणांचीच रूपे आहेत. त्यासंबंधी वारंवार विचार करून त्यातील रहस्य जाणून घ्यावे. येथून पुढे सूक्ष्म दृष्टीचे खरे लाघव दिसून येते.
शुद्ध नेणीव हा तमोगुण असून शुद्ध जाणीव हा सत्वगुण जाणावा. जाणीव नेणीव मिश्रित तो रजोगुण होय. याप्रमाणे त्रिगुणांची रूपे आहेत हे मननाने आपोआप कळून येते. गुणापूर्वीच्या मिश्रणास गुणक्षोभिणी असे म्हणतात. रज, तम आणि सत्व हे त्रिगुण जेथे सूक्ष्म रूपाने गुप्तपणे असतात त्यालाच महत्तत्व असे म्हणतात. ते मिश्रण रूप असते. यालाच प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर असेही म्हणतात. पण याची स्वरूपस्थिती मिश्रण रूप असते. ज्या स्थितीत त्रिगुण अप्रकट म्हणजे साम्यावस्थेत एकसारखेच वाटत असतात त्या स्थितीला गुणसाम्य म्हणतात. तसेच जड पदार्थाला चेतविते म्हणून मूळ मायेलाही चैतन्य म्हणतात. पण हे सर्व कळण्यास अवघड असून सूक्ष्म दृष्टीने जाणून घ्यावे लागते. मूळ माया अशी अनेक तत्वांनी युक्त आहे. ब्रह्मांडाचा महाकारण देह असेही तिला म्हणतात. अशी ही तत्वे आणि त्यांचे संबंध अत्यंत सूक्ष्म आहेत. म्हणून त्यांच्या संबंधी वारंवार विचार करून त्यांचे ज्ञान करून घ्यावे. चारी खाणी, पंचमहाभूते आणि मूळ मायेची 14 नावे सूक्ष्म संकेताने जाणून घ्यावीत आणि सृष्टीरचनेसंबंधी जे काही जाणण्यासारखे असेल ते सर्व जाणून घ्यावे. नुसते वरवर पाहिल्याने अथवा गरजेपुरते पाहण्याने हे सर्व समजत नाही आणि लोकांच्या मनात नाना प्रकारचे संदेह मात्र उत्पन्न होतात. मूळ मायेची 14 नावे, पंचमहाभूते मिळून 19 आणि 4 खाणी मिळून 23 तत्वे होतात. त्यांपैकी मूळ मायेची 14 नामे वारंवार त्यांच्यावर विचार करून जाणून घ्यावीत. त्यांचे विवरण वारंवार केल्यानेच त्यांचे ज्ञान होते आणि मग सर्व संदेह दूर होतात. ते नीट जर जाणून घेतले नाही तर निरर्थकच गोंधळ माजतो. सर्व दृश्य सृष्टीचे बीज साहजिकरित्याच मूळ मायेतच आहे. हे सर्व नीट समजून घेऊन मनन केल्याने परमार्थ सहज सिद्ध होतो. मूळ माया आणि त्रिगुणांचे स्वरूप जो माणूस मननाने जाणून घेतो त्याच्या मनात काही संदेह राहत नाही. त्या संबंधीचा त्याचा निश्चय कधी ढळत नाही आणि त्यामुळे उगीच अनुमान करीत राहून तो कधी परमार्थात सावळा गोंधळही उपस्थित करीत नाही. जे शब्दातीत आहे त्याच्या संबंधी काही बोलता आले तरी तो वाच्यांशच असणार. पण विवेकाने शुद्ध लक्षांशावर लक्ष केंद्रित करून त्याचे मनन निदिध्यासन केले पाहिजे. ही ज्ञानचर्चा म्हणजे मायेतील पूर्व पक्ष होय. ती माया सिद्धांत रूप परब्रह्मात विलीन होते. साक्षात्काराने ती कधी झालीच नाही हे पटते. जेथे मायाच नाही तेथे वाणी तरी कुठली. अशा वेळी परब्रह्म हे नाव तरी कुठे राहते. अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संहारणी हा सर्व पूर्व पक्षाचाच विवेक आहे. म्हणजे तोही माईकच आहे. सिद्धांत म्हणजे केवळ एक शुद्ध परब्रह्मच होय. त्याच्याशिवाय दुसरे काही अस्तित्वातच नाही. अधोमुखाने म्हणजे विस्ताराचा विचार केल्याने भेदभाव वाढतो आणि ऊर्ध्वमुखे म्हणजे मुळासंबंधी विवेक केला म्हणजे भेद नष्ट होतो. आणि विवेक विचाराला कारण जे मी पण त्याचाच त्याग केल्याने तो साधक निर्गुणी ऐक्य पाहून महायोगी बनतो. एकदा माया मिथ्या असे कळल्यानंतर मग मायेची भीड का लागावी. मायेची भीड धरल्याने स्वरूपस्थिती मात्र घसरते. मिथ्या मायेच्या भिडेने सत्य परब्रह्माकडे दुर्लक्ष करणे जसे अयोग्य आहे तसेच ब्रह्मस्वरूपाच्या निश्चयानंतर परत माईकाच्या आशेने इकडे तिकडे वणवण करीत फिरणे हेही अयोग्यच आहे. पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत. त्यांमध्ये कित्येक सज्जनही आहेत. पण जो स्वतः साधू असेल तोच दुसऱ्या साधूला ओळखू शकतो. इतरांना त्याची ओळख पटत नाही. म्हणून संसार सोडून प्रथम साधूचा शोध घ्यावा. ठिकठिकाणी फिरून साधू लोकांची माहिती करून घ्यावी. उदंड संत शोधावेत तेव्हा कुठे एखादा स्वानुभवी महंत सापडतो. अशा स्वानुभवी महंताशिवाय आपले हित होणार नाही. प्रपंच असो वा परमार्थ असो प्रचिती वीण दोन्हीकडे सर्व व्यर्थच ठरते. जो साक्षात्कारी स्वानुभवी संत असतो तोच सर्वांमध्ये श्रेष्ठ होय. रात्रंदिवस परमार्थाचा निदिध्यास असावा. असा जो निरंतर आत्मानुसंधान करीत असतो तोच श्रेष्ठ जाणावा. त्याच्या संगतीने त्याच्या कृपेनेच परलोकीचा निजस्वार्थ साधता येतो. म्हणून साधकाने अध्यात्म ग्रंथाचे वारंवार परिशीलन करावे. पाहिलेलेच पुन्हा पाहावे. जे श्रवण केले असेल त्याचे मनन निदिध्यासन करून सूक्ष्म विवेकाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत राहावे. म्हणजे स्वाभाविकरित्याच जे रहस्य आहे ते कळून येते. त्या परब्रह्माचा साक्षात अनुभव येऊन सर्व संदेह नष्ट होतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म नामाभिधाननाम समास 3 समाप्त.